उद्धार जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकथारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता नितूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे, स्मरण करता करता स्फुरणापर्यंत कसे पोहोचायचे, स्फुरणात स्मरण कसे निर्माण होईल। आपण सर्वसाधारणपणे जीवन जगत असतो, हे जीवन जगत असताना आपली जी सुरुवात असते ती पाहण्यातून सुरू असते। पाहणं म्हणजे व्यापणं, म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे, म्हणजे डोळा कान नाक जिव्हा आणि त्वचा, पाच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण विश्वाला व्यापत असतो। आणि जे व्यापलं त्याला मग जाणत असतो, म्हणजे व्यापणं म्हणजे पाहणं। पहिलं व्यापलं मग जाणलं, जे जाणतो त्याबद्दल योग्य अयोग्य सारासार ह्यांना चिंतन केलं जातं, म्हणून चिंतन करणं। आणि चिंतन करण्यातून मग पुढे त्या ज्ञानाच्या दिशेनं कृती करणं, आणि कृतीतून जो परिणाम चांगला वाईट मिळतो त्याप्रमाणे त्याचा भोग घेणं। म्हणजे पाहणारा, आपण पाहणं म्हणजे जो पाहणारा आहे तो जाणणारा होतो, तो जाणणारा आहे तो ध्याता म्हणजे चिंतन करणारा होतो। चिंतन करण्यातून प्रत्यक्ष कृती करणारा, म्हणून आणि कृतीतून
त्याचा जो अनुभव मिळतो त्याला म्हणतात भोक्ता. म्हणजे दृष्टा ते भोक्ता असं आपलं जीवन चाललं आहे. सर्वसाधारण असं म्हटलं जातं की दृष्टा, ज्ञाता, ध्याता, कर्ता आणि भोक्ता क्षणोक्षणी हे आपल्याकडे होत असतं. क्षणोक्षणी एका क्षणामध्ये दृष्टा ते भोक्ता ही स्थिती आपल्याला सतत होत असते. भोक्ता म्हणजे जे अनुभवतो आपण आणि त्या अनुभवातूनच सुखदुःखाचे भोग घेत असतो. ही जी सर्वसाधारणपणे मनुष्याची म्हणा की तर प्राणीमात्रांची सुद्धा ही स्थिती असते. किंबहुना प्रत्येक देहातून ही जी जाणीव, जे जाणणारं जे तत्व आहे, ह्या जाणीवेचं कार्यच असं चालतं की ती डायरेक्ट भोगता होते असं आपण म्हणतो, पाहिलं आणि भोगलं असं कधीच होत नाही. ह्या 5 स्टेप्स आपल्याकडे सहजपणे होत असतात आणि त्या सहजपणे ह्या ज्या स्टेप चालू आहेत त्यालाच आपण जीवन जगणं म्हणतो. तर म्हणजे आपलं जीवन जगणं म्हणजे असं चाललेलं असतं. आता हे जीवन जगणं पाहण्यापासून भोगण्यापर्यंत जे चाललेलं असतं आणि त्यामध्ये सर्वसाधारण माणूस सुख आणि दुःख याचा भोग घेत असतो. आणि ह्या भोग घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तो सुखदुःखाच्या अनुभवातून बऱ्याच वेळेला अस्थिर होत असतो. आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळा कधी काही लोकांचा मूड चांगला असतो. मूड चांगला असला की त्याला सगळं काही छान वाटतं, आनंदाने तो सगळ्यांशी बोलतो, चालतो असतो. आणि कधी कधी त्याचा मूड गेलेला असतो, तो कोणाशी बोलत नाही, काही नाही असं म्हणतो ना आपण. तर ह्या प्रक्रियेचा तो परिणाम असतो. जाणीव दृष्टा ते भोगता ह्या प्रोसेसमध्ये त्या जाणीवेला कधी उत्साह वाटतो, कधी नैराश्य येतं, कधी आनंद होतो. त्यातून त्या भावना ज्या निर्माण होतात त्याप्रमाणे ते चाललेलं असतं. परमार्थाच्या अंगाने तिथे हा जो अनुभव घेण्याच्या जी प्रक्रियेमध्ये जी अस्थिरता आहे तिथे स्थैर्य कसं लाभेल याचं जेव्हा चिंतन केलं त्यांनी, तर जो पाहणारा आहे तो पाहणारा दृश्याला पाहण्याच्या प्रोसेसमध्ये त्याचं हे सगळं कार्य असल्यामुळे जसं दृश्य चांगलं आणि वाईट किंवा चांगला आणि वाईट परिणाम मिळत असतो त्याप्रमाणे हा जो पाहणारा असतो म्हणजे जी पाहणारी जी जाणीव म्हणतो ती सुखी दुःखी होत असते. आणि त्यामुळे तिथे सतत जाणीवेमध्ये म्हणजे तिला जाणीवेमध्ये मन म्हणतो, कारण ही जाणीव दृश्याला जाणण्याचा सतत प्रयत्न करतो आणि त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जाणीवेचं रूपांतर तिथे खरं म्हणजे मनामध्ये होत असतं. म्हणजे मन आणि जाणीवेचा फरक काय की स्वस्वरूपाच्या विसरात किंवा आनंद स्वरूपाच्या विसरात जाणीव दृश्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे ही जाणीव दृश्य पाहते आणि त्या दृश्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्या जाणीवेला मन म्हणतात. म्हणून दृष्टा ते भोगता ह्या अवस्थेमध्ये जाणीव अशुद्ध असते किंवा ती मनरूपाने कार्यरत असते. महत्वाचं लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे मन चंचल आहे असं जे आपण म्हणतो त्याचा अर्थही तोच असतो की सतत विविध दृश्यामध्ये गुंतण्याचा ह्या मनाचा स्वभाव असतो आणि त्या स्वभावाच्या द्वारे ती एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही. अनेक ठिकाणी तिला उड्या मारायच्या वाटतात. म्हणजे माकड जसं एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारत असतं तसं हे मन प्रत्येक विषयाच्या अंगाने किंवा प्रत्येक विषयाच्या दिशेने उड्या मारत असतं.
बऱ्याच वेळेला साधक म्हणून जे आपण म्हणतो, सद्गुरूंकडे येणारे जे शिष्य असतात म्हणजे ते साधक असं म्हणतो की साधन करतात. सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ते साधना करत असतात म्हणून त्यांना साधक म्हणतात. साधक हा सुद्धा सुरुवातीला मन ह्या अवस्थेत असल्यामुळे त्याची अवस्था तशीच होते. त्याला डोळे बंद करून बसले तर डोळे बंद करून बसता येत नाही. जबरदस्ती बसला तर तो विचार करत बसतो. मग त्या 10 विचारांमध्ये इकडून तिकडे उड्या मारत बसतो आणि मग पण तुम्हाला साधना जमत नाही. का? कारण त्या मनाला स्थिर राहता येत नाही. एका विचारातून दुसरा विचार, दुसरा विचार, तिसरा विचार वाहत राहणं हा त्या मनाचा स्वभाव झाला. म्हणजे मुळात जी जाणीव आहे हीच जाणीव अशुद्ध होते, कारण तिला स्वस्वरूपाचा विसर आहे, आनंद स्वरूपाचा विसर आहे. म्हणून हा आनंद स्वरूपाचा जो विसर आहे त्यामुळे हीच जाणीव मनरूपाने कार्यरत असते. आणि ही मनरूपाने कार्यरत असते त्याला जीवभाव म्हणतात. म्हणजे परमार्थाच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण जर लक्षात घेतल्या तर कसं आपलं जीवन चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून जीवभावात असलेली जाणीव ही मनरूपाने कार्यरत असते. आणि मन चंचल असल्यामुळे मनाला शांती सुख अनुभवता येत नाही, स्थिर बसता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत बघा आपण म्हणतो ना की काही लोकांना जर असं काय राग येतो, पटकन रागावतात, पटकन चिडतात, पटकन कधी वेडवाकडं बोलतात, पटकन कधी हसतात, रडतात. सगळं काही असतं ते क्षणाक्षणाला त्यांच्याकडे हे सगळं जे चाललेलं असतं. कारण ही जीवा अवस्था असते ती अशीच असते. तिथे अस्थिरता हाच महत्त्वाचा भाग असतो. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी मनाला त्या मनाच्या मुळाकडे न्यावं लागतं असं म्हटलं जातं. मन कसं आहे, जसं स्प्रिंगवर एक डोलक असं तो चेहरा बसवतो आणि ते एकसारखं हलत बसते की डोलक भावला म्हणतो आपण. जरासा वारा आला की जसं टिचकी मारली ते हलत बसते. गोल गोल स्प्रिंग असतं आणि त्या स्प्रिंगवर एखादं बाहुलीचं डोकं ठेवतात आणि ती हलत बसतात. अशी 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 हलत बसते ना. आपलं मन तसं असं गपचूप बसणं ते असंच इकडे तिकडे इकडे तिकडे तरी हलत असतं. मग त्याला त्या बाहुलीला स्थिर कसं करता येईल? त्या बाहुलीला स्थिर करण्यासाठी जे बाहुलीचं तोंड ज्या वरच्या टोकावर स्प्रिंगच्या टोकावर बसलेलं आहे त्याला एक दोरी बांधली आणि खाली जे दुसरं टोक आहे त्या टोकापर्यंत त्या वरच्या टोकाला जर खेचून घेतलं तर ती स्प्रिंग एका जागी बसते गपचूप, मध्ये हलू शकत नाही. तसं मन जे चंचल आहे त्याला मनाला जर मुळाकडे नेलं तर मन स्थिर होतं, नाही तर मन कधी स्थिर राहणार नाही. म्हणून मनाला मुळाकडे न्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न करायचा. म्हणजे दृष्टा ते भोगता ही जी जीवन जगण्याची पद्धत आहे किंवा मनाची जी अवस्था आहे त्या मनाच्या वरच्या टोकाला त्याच्या मुळाकडे न्यायचं आहे. आणि मुळाकडे न्यायचं म्हणजे जिथून स्फुरण होतं तिथपर्यंत जायचं हे लक्षात. म्हणून जो पाहणारा आहे तो पाहणारा कुठून निर्माण झाला? जिथे स्फुरण असतं तिथून निर्माण झाला. म्हणजे स्फुरणारा म्हणजे अवस्था आहे ती मागची, त्याच्याही मागे एक अवस्था आहे ती म्हणजे असणारा. असणे पण हे मनाचं पहिलं टोक आहे आणि भोगणे पण हे दुसरं टोक आहे. म्हणून भोगणे पण आणि असणे पण ही जी दोन टोकं आहेत या दोन टोकांना जर एकत्र आणलं तर मनाचं मन पण निघून जातं आणि ती शुद्ध जाणीव म्हणून कार्यरत होते. म्हणून मनाने पाहणाऱ्याकडून स्फुरणाकडे वळलं पाहिजे आणि जिथून स्फुरण म्हणजे स्फुरण चाललंय त्या स्फुरणाकडून असणेपणाकडे वळलं पाहिजे, त्या मुळाकडे वळलं. म्हणून खरं
मुळामध्ये ह्या मनाच्या जे स्टेप पाहण्यातून भोगण्याचं आता जे आता आपण म्हणतो ते तसं नाही आहे. मुळात मन म्हणजे स्फुरद्रुपताच असते, म्हणजे ते स्फुरणारं असतं. आणि त्या स्फुरणाऱ्या मनाला त्याच्या आणखीन मुळाकडे वळलं की असणेपणाकडे ते जर गेलं की असणेपणाकडे ते जर वळलं तर ते मन स्थिर होतं. पण त्याला म्हणतात मनाला स्वरूपोन्मुख करणं, स्वरूपाला सन्मुख करणं. आज मन दृश्याला सन्मुख आहे, जगाला सन्मुख आहे. आणि त्या जगाला सन्मुख असल्यामुळे जगामधल्या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षेत ते स्वतःला अनुभवत नाही, जगाला अनुभवतं. आणि जगाच्या अनुभवण्यातून सुख आणि दुःख अनुभवत राहतात. सतत सुखानेच अनुभवायचं असेल त्या मनाने आपल्या मूळ अवस्थेकडे पोचलं पाहिजे. म्हणजे असणेपण जो आहे ना, ती अवस्था पोचली पाहिजे. म्हणून सद्गुरू शिष्याला त्याच्या असणेपणाच्या अवस्थेकडे वळवण्याची साधना देतात. साधना देणं हा जो प्रकार, साधना म्हणजे काय, मन जे दृश्याच्या दिशेने वळत असतं त्याला उलट्या मार्गाला वळवायचं, म्हणजे उफराट करणं. म्हणून एका संतांनी सांगितलं, उफराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पाहत्या मुळासे जाणे, स्वस्वरूपेसे. मुळाकडे वळ, म्हणजे त्याला उफराटी दृष्टी म्हटलं. मुळाकडे वळला की ती दृष्टी उफराटी कर. आता जे खरं म्हणजे ती खरी सरळ आहे आणि आपण आज जे बघतोय ती आपली उफराटी दृष्टी आहे. पण आता आपल्या दृष्टीने उफराटी दृष्टी ही आपल्याला सरळ आहे, म्हणजे जगाला सन्मुख झालेली दृष्टी आहे ती सरळ म्हणतो. खरं ती उलटी आहे. परमात्माच्या दृष्टीने ती उलटी आहे. पण आता समजण्यासाठी तू ज्या दृष्टीने पाहतो त्याच्या उलटं वळ, म्हणून उफराटी दृष्टी. म्हणून उफराट्या दृष्टीचे पाहणे, म्हणजे जे पाहणं चालू आहे ते पाहणं कुठून चाललंय तिथे पहा, मुळाकडे पहा. म्हणून त्याला म्हणतात उफराटी दृष्टी. आणि हा जो असणारा आहे तो दृष्ट आहे. मुळात तो दृष्ट आहे. असणारे असणे पण आपल्या स्वतःकडे वळव, दृष्टी वळव. आता मुळाकडे वळव म्हणजे जो मी मी म्हणून जे स्फुरण चाललंय त्या मीच्या दिशेने ते मुळात जे आहे त्या असणेपणाकडे आपली दृष्टी वळली पाहिजे. म्हणजे साधकाने साधकाची दृष्टी वळवली पाहिजे, म्हणजेच असणेपणाकडे वळलं पाहिजे. म्हणजे आहे त्याला म्हणतात आहे. जे मुळात आहे त्या आहेने आहेचा अनुभव घेणं म्हणजे असणेपणाकडे वळणं. मग त्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे ज्ञानेश्वर मामी सांगितलं तेच, उगार आहे निवांत शिणसी वाय. उगी धावपळ करायची पहिली सोडून दे. म्हणून जगाकडे जी धाव चाललेली असते आपली, ती पहिली शरीराच्या अपेक्षा एका जागी गपचूप बस. आपण लहान मुलाला सांगतो ना, तोंडावर बोट ठेवून गपचूप बसा देवासारखं. ते साधकाने ते तसं बसलं पाहिजे. पहिलं शरीर एका जागी स्थिर केलं पाहिजे. तर शरीर स्थिर केल्यानंतर जगाकडे पाहण्यापासून त्याने अलिप्त व्हायला पाहिजे. म्हणजे त्याने डोळे बंद केले पाहिजे, कान बंद केले पाहिजे, नाक बंद केले. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना जगापेक्षा स्वतःला वेगळं केलं पाहिजे. आता हे वेगळं केल्यानंतर सुद्धा ते मन ऐकताय कुठचं, ते विचारात गुंतायला लागतं. दृश्य दिसत नाही म्हटलं की मनाचं आतून विचार यायला लागतात. पण जे आतून विचार तिथे जर परत मन व्हायला लागलं की परत ते त्याचं नेहमीच्या भोगण्याच्या दृष्टीकडेच वळतं. मग तिथे नेमकं काय केलं पाहिजे, मग तिथे जे विचार येतात त्या विचारांकडे त्याने दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि जसं जसं दुर्लक्ष मन करत जाईल तसं ते अधिक अधिक जे शरीराने शांत झाले ते मन शांत व्हायला. शरीर स्थिर झालं मग मनही स्थिर व्हायला लागलं की एकदा ते विचारापासून अलिप्त व्हायला लागलं. विचार येत असतील पण त्या विचाराकडे लक्ष न देता आहे ती ईश्वरी शक्ती आहे
आहे ते चैतन्य स्वरूप आहे तोच देव आहे, हा भाव तिथे दृढवायला लागला तर स्फुरणाकडून असणेपणाकडे या मनाची वाटचाल चालू होते. म्हणजे मुळाकडे वळणं आणि मुळाकडे स्थिर होणं ह्या दोन गोष्टी इथे असतात. म्हणून साधनेमध्ये मुळात असलेलं जे मन ते जेव्हा असणेपणाकडे वळायला लागतं किंवा निवांत होतं, शांत होतं आणि त्या शांत अवस्थेमध्ये मन स्वतःचं अस्तित्व अनुभवतं. कारण एकदा इतर गोष्टीपासून मन जसं जसं अलिप्त होत जाईल दृश्य जगतापासून, इतर गोष्टी म्हणजे दृश्य जगतापासून, तसं मन अधिक निवांत होत जातं, अधिक शांत होतं. म्हणून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, तया सुखा अंत नाही पार, एओनी अंतरी राहील गोपाळ, एओनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया, सायासाचे फळ बैसली. म्हणजे भोगण्याच्या दृष्टीने पळणाऱ्या मनाला जेव्हा आपल्या स्वरूपाकडे ते वळतं तेव्हा तिथे गोपाळ म्हणजे तो हरी, त्या हरीचं दर्शन तिथे अनुभव, हरीचं दर्शन म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा अनुभव जाणीवेला येतो. मन उरत नाही, उरते ती शुद्ध अस्तित्व, शुद्ध स्फुरण म्हणतो आपण. म्हणजे मुळात जे शुद्ध असणेपण आहे त्या असणेपणाच्या अधिष्ठानावर, असणेपणाच्या स्मरणातून ही जाणीव, शुद्ध जाणीव, तिचं ठिकाणी शुद्ध स्फुरण होतं. म्हणून असणारं, स्फुरणारं, व्यापणारं हे सगळं स्फुरण, हे सगळं शुद्धपणा सुरू होतं. जो पहिला अशुद्धपणा होता मनाच्या दिशेने, आता तेच मन जाणीव रूपाने असणेपणाच्या अधिष्ठानावर स्फुरतं, स्फुरणेपणाच्या अधिष्ठानावर व्याप्त म्हणजे पाहतं, पाहण्याच्या अधिष्ठानावर पुन्हा जाणतं, जाणण्याच्या अधिष्ठानावर चिंतन करतं, चिंतन करण्याच्या अधिष्ठानावर कृती करतं आणि कृती करण्याच्या अधिष्ठानावर परत भोग घेतं. पण हा भोग घेणारी ही जाणीव अत्यंत स्थिरपणाने ह्या सगळ्या गोष्टी अनुभवते. जे पूर्वी चंचलता होती तिथे स्थिरता प्राप्त होते आणि ही स्थिरता प्राप्त होण्यासाठीच सद्गुरूंची आवश्यकता असते. इथे सर्वात महत्वाचा हा जो बोध आहे की इथे असा प्रवास आहे की हा असणेपणाच्या अधिष्ठानावर जेव्हा जाणीव कार्यरत होते तेव्हा ही जाणीव कितीही बाह्य जगताशी संबंधित झाली तरी ती स्थिर असते, शांत असते, सर्व आनंद ती चाकते. पण दृश्य जगतावर तिचा आनंद अवलंबून नसतो. तिचा आनंद तिच्याकडेच ती स्वतः अनुभवते. म्हणून समोरून आनंदासाठी ती धावत नाही, तर समोरच्या ठिकाणी आनंद देण्यासाठी ती धावते. उलटा प्रवास. पूर्वी ती आनंद घेण्यासाठी धावत होती, आता ती आनंद देण्यासाठी धावते. आणि त्यामुळे त्या धावण्याला एक वेगळा रंग प्राप्त होतो आणि त्याला म्हणतात श्रीराम किंवा पांडुरंग असं जे सगळं सांगितलं जातं की ते दिव्यत्वाची ही जी अनुभूती तिथे येत असते. आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे की स्फुरण करता करता स्फुरणापर्यंत कसे पोहोचायचे, की स्फुरणात स्मरण कसे निर्माण होईल, मुळाकडे पोहोचल्याशिवाय, मुळाकडे पोहोचणं म्हणजे स्मरण होणं. स्मरण करणं शब्दाने वेगळं आणि स्मरणात राहणं हा अनुभव असणं वेगळं, लक्षात ठेवायचं. म्हणून
स्मरणात राहण्यासाठी स्वरूपाचा अनुभव यावा लागतो. आणि जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत स्मरण होत नाही. लक्षात ठेवा, स्मरण होणं म्हणजे काय? अनुभवातून स्मरण. शब्दाने स्मरण टिकत नाही. शब्दाने सद्गुरूंनी कितीही जरी समजावून सांगितलं तरी शिष्याला थोडा वेळ समजलं का वाटतं आणि तो परत विसरतो. का? कारण तो त्याचा अनुभव नसतो. पण एकदा अनुभवलं ते स्मरण पक्क राहतं. म्हणजे साध्या गोष्टी, जर लहान मूल आहे त्याला एखाद्या भांड्याला हात लावू नको म्हटलं, गरम आहे, चटका लागेल, त्याला चटका माहीत नसतो. पण तो आई म्हणते चटका लागेल तरी म्हणतो आई हो चटका लागेल. चटकाला हू 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 करतोय, बोल. चटका काही शब्द कळत नाही. आईने त्याला हू होईल, तोही हो बोल. आणि एकदा आईचं दुर्लक्ष मुद्दामून हात लावतो आणि मग त्याला जो अनुभव येतो त्याला ते हो म्हणजे काय कळतं. म्हणजे स्मरण कुठे झालं? अनुभवल्याशिवाय स्मरण होत नाही. लक्षात ठेवा, स्मरणातून अनुभव आणि अनुभवातून स्मरण असा जो प्रकार आहे त्याच्यावर हा मोठा फरक आहे. म्हणून सद्गुरूंनी शब्दाने किती सांगितलं तरी तो लहान मुलाचा हो हो असं आहे असं आहे असं सगळं बोलायच्या ह्याच्यात सांगायला लागतो की अधिक कळल्या म्हणून सगळ्यांना सांगत पण सुटतो. अशाही गोष्टी होतात. पण जेव्हा खरोखर तो अनुभव येतो तेव्हा तो त्या अनुभवातून तो आनंद त्याला जो अनुभवता येतो, कधी जी शांती सुख अनुभवता येते, त्या शांती सुखामध्ये ते स्मरण सतत राहतं. म्हणून स्मरणासाठी अनुभवाची आवश्यकता असते. आणि अनुभव असेल तर तिथे अखंड स्मरण असतं. पण हे जे चक्र आहे हे चक्र पुन्हा अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरू शब्दाने स्मरण देत राहतात. लक्षात घ्या, प्रबोधनातून किंवा प्रत्येक गोष्टीतून जे सांगितलं जातं ते शिष्याला स्मरण शब्दाने देण्याचा प्रयत्न करतात. त्या शब्दाच्या द्वारे सद्गुरू जी साधना देतात ती साधना तो करण्याचा मनापासून जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा करता करता हे अनुभवाची स्थिती प्राप्त होते. कुठेतरी पटकन क्लिक होतं. तो अनुभव असला की ती जरासा लागलेला अनुभव सुद्धा स्मरणाकडे वळतो. म्हणून कृती करत राहायची. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. कसं होईल, का होईल ह्याच्या चिंतेमध्ये अडकू नकोस. वादविवादात पडू नकोस. लक्षात घ्या, लोक वादविवादात पडतात. आम्ही असं सांगतोय, आमचे सत्पुरुष सांगतात, ते सांगतात, अशा ह्याच्यात भरपूर असतात. जे सांगितले ते तुझ्या अनुभवासाठी तुला सांगितलंय, सांगण्यासाठी सांगितलेलं नाही. हे पहिले लक्षात ठेवायचं. बरं, आणि कोणी असं सांगितलंय, त्याने ते सांगितलंय आणि हे सांगितलंय, ह्या गोष्टी ते तू गुंतता कामा नये. कारण मग ते मन असाच विचारात इतकं गुंत की असणेपणाकडे त्याला वळताच येत नाही. लक्षात ठेवा. म्हणून फक्त सद्गुरूंनी सांगितलेल्या दिशेने जमत नसलं तरी प्रयत्न करत राहणं हे साधकाच्या हातात आहे. लक्षात ठेवा, प्रयत्न करणं हे साधकाचं काम. कृपा होणं हे सद्गुरूचं कार्य. लक्षात ठेवा, अनुभव जेव्हा येतो तेव्हा ती सद्गुरूची कृपा असते. पण जोपर्यंत साधक प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नाला अधिक सद्गुरू सहाय्य करत असतात. लक्षात ठेवा, मग चर्चेतून, बोलण्यातून, सांगण्यातून, आणि त्या सहाय्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये सद्गुरू कृपा करत असतात. आणि शिष्य जितकं मनापासून प्रयत्न करता करता तेव्हा ज्या वेळेला त्याला अनुभव येतो तेव्हा त्याच्यावर ही सद्गुरू कृपा होते. आणि म्हणून सद्गुरू कृपा करणं आणि सद्गुरूची कृपा होणं या दोन गोष्टी इथे ह्या साधनेमधून घडतात. पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जमतंय की नाही जमत ह्याचा विचार करू नकोस. सद्गुरूंनी जे सांगितलंय, जशी साधना सांगितली तशी साधना करत राहणं हे शिष्याचं कर्तव्य धर्म आहे. लक्षात ठेवा. नाही जमत सद्गुरूंनाच विचार. 10 ठिकाणी विचारत बसू नको की 10 ठिकाणी पळत बसू नकोस. तुला जिथे सांगितलंय तिथे विचार, त्यांच्याशी चर्चा कर, त्यांच्याकडनंच समजून घे.
आणि त्यांना शरण हो. शरण का? की मनाचं मी पण कमी होण्यासाठी शरण जाणं हा साधा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. आपण शरण जातो तेव्हा आपला मीपणा आपण कमी करत असतो. पण बऱ्याच वेळेला शिष्यांना आपला मीपणा कमी करायचा असं वाटतच नाही. ते रागवणं, चिडणं, बोलणं ह्याच्यात इतके गुंतलेले असतात की त्यांचा त्यांच्या साधनेवर परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही, की त्यांचं मन अशांतच राहतं, अस्थिर राहतं. कारण मीपणा हाच साधनेमधला मोठा अडथळा आहे. आणि तो अडथळा बाजूला करायचा असेल तर सद्गुरूंना शरण जाणं हा त्याच्यावर सोपा उपाय आहे. मनापासून पूर्णतः शरणागत होत नाही. पूर्णतः शरणागत कधी होईल? जेव्हा हा अनुभव होईल तेव्हा पूर्णतः शरणागती असते. पण शरणागतीची सुद्धा प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधून पुन्हा 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 सद्गुरूंना प्रार्थना करणं, की सद्गुरूंचं स्मरण करणं आणि सद्गुरूंकडनं सतत मार्गदर्शनाची आस ठेवणं, ह्याच्यातून सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे मी वागत राहीन, त्यांना पण पुन्हा पुन्हा नमस्कार करणं, कळकळीने विनंती करणं, भावना अत्यंत उत्कट होणं, हे सगळ्या शरणागतीचे प्रोसेस आहे. नुसते शरण मी तुम्हाला शरण आलो असं म्हणून कोण शरण होत नाही. का साष्टांग नमस्कार घातला म्हणजे शरण झाला असंही होत नाही. तिथे साष्टांग असं म्हटल्यानंतर शरीराला लोटून देणं म्हणजे 8 ठिकाणी शरीर त्या धर्तीवर अगदी झोपवून टाकणं ह्याला म्हणतात साष्टांग. पण सद्गुरूंच्या स्वरूपाशी शिष्याने एकरूप होणं हा साष्टांग शरणागती. कळलं ना? म्हणजे शरणागती म्हणताना पण बरेच म्हणतात आम्ही सद्गुरूंना शरण आहोत. जरासं सद्गुरू जरा इकडे तिकडे बोलले, इकडे तिकडे केलं की यांची शरणागती बाजूला पळते, राग येतो, चिड येते, रुसतात, फुकतात, सगळं होतं. बघतो ना आपण की असं का होतं? कारण शरणागत नाही. सरळ उत्तर म्हणजे जी शरणागती हवी ती नाही. शरणागती कुठच्या शिष्याकडे असते? सद्गुरूने म्हटलं बस तर बसला पाहिजे, उठला पाहिजे, तर ती शरणागती असते. तिथे डोकं वापरत नाही स्वतः. कशाला बसायचं मी असं विचारणार नाही, कशाला उठू असंही विचारणार. पण हल्ली पूर्वीचा काळ वेगळा होता. सद्गुरूने त्यांना बस तर बस. गोंदेवळ महाराजांना सांगितलं त्यांच्या सद्गुरूने खड्डा खण, तर खड्डा खण. कशाला खणून विचारलं नाही. अगदी मोठा खड्डा खणत बरं, खण आणखीन खणतं. बिचारा खणत बसलं. आता काय केलं? आता आतमध्ये जाऊन बस म्हणाले. मी कशाला बसू विचारलं नाही, जाऊन बसले. आता म्हणा माती स्वतःला खेचून गेले, विचारलं नाही कशाला खेचू, विचारलं नाही. मग अगदी मानेपर्यंत पुरून घेतलं. मग ते म्हणत थांब आता. कळलं? कारण त्याच्याकडे सद्गुरूंना उलट बोलण्याची मनात सहज अशी प्रवृत्तीच नव्हती. सद्गुरूंनी सांगितलं आणि केलं. ही शरणागती असते. आपल्याकडे तशी शरण, आपण हुशार असतो ना, बुद्धी असते. आपण बुद्धी चालतो म्हणजे काय? आपला मी पण चालवतो जास्त. खड्डा कशाला खणला पाहिजे? परमार्थ आणि खड्ड्याचा काय संबंध? प्रश्न विचारला असता. असं विटाई म्हणायचं पळात इथून. गोंधळ महाराजांचे जे सद्गुरू त्यांचं नाव होतं विटाई. म्हणून सद्गुरू ही जी परीक्षा घेतात, कधी न कळत परीक्षा घेतली जाते. आणि त्यामध्ये शिष्य जेव्हा पूर्णतः शरणागत असतो तेव्हा त्याला त्याची साधना त्याच्याकडनं व्यवस्थित होते. शरणागती कशासाठी? सद्गुरूंचा मोठेपणा दाखवण्यासाठी नव्हे, आपलं मी पण का आपलं जो अहंकार फुगलेला असतो तो बाजूला होण्यासाठी. लक्षात ठेवा की तो ज्या वेळेला शिष्याच्या ठिकाणचा अहंकार जितका कमी कमी होत जाईल तितकी ती जी जाणीव आहे, शिष्य म्हणजे ती जाणीव आहे, ही जाणीव आपल्या स्वस्वरूपाकडे वळते. लक्षात ठेवा, स्वरूपाकडे तिचं वळण होतं. शरणागती ही स्वरूपाकडे वळण्यात आहे. पै आपुलेनी भेदे जाणीव जे माझे एकपण, तयाचे नाव शरण माझे का. आपुलेन भेद म्हणजे मी आणि सद्गुरू ह्याच्यामध्ये ज्या शिष्याला भेद असेल तो शरणागत नाही. भेद म्हणजे मीपणातून भेद असतो.
पण आपलं जीवन हे सद्गुरूचं जीवन आहे अशी ज्याच्याकडे भावना असते त्याच्याकडे मीपणा नसतो, म्हणजे ते भेद नसतो. सद्गुरू जे ज्ञान देत आहे त्या ज्ञानाप्रमाणे शिष्य जेव्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं मी पण कमी होतं, म्हणजे मी वेगळा नाही उरत, मी सद्गुरूंचाच होऊन जातो. मी म्हणणारी जी जाणीव आहे की सद्गुरूंची होणं हे सुद्धा असणेपणाकडे वळणं आहे. मग म्हटलं आपण स्फुरणेपणाकडे नाही तर असणेकडे हे वळायचं आहे. आणि असणेपणामध्ये जे स्फुरण होतं ते स्फुरणारं तत्व होतं. आणि ते स्फुरणारं तत्व पाहणारं, मग जाणणारं चिंतन करणारं, मग कृती करणारं आणि बघणारं. ही जी जाणीची अवस्था, तिची अवस्था कुठून सुरू झाली पाहिजे? असणेपणाकडून सुरू झाली पाहिजे. आज ती पाहण्याकडनं सुरू होते. म्हणजे इथे पाहणं काय होतं? पाहणं हा देहभावातून चालू असतो आणि असणेपण कुठे होतं? ते स्वरूपभावातून असणेपण चालू होतं. हा मोठा फरक असतो. म्हणून भाव जसा प्रगट होईल तसं जाणीवेचं एक तर शुद्धीकरण होतं आणि भाव जर चुकीच्या दृष्टीने प्रगट झाला तर अशुद्धीकरण, दोन्ही गोष्टी दिसतात. म्हणून पाहणाऱ्याने पाहणाऱ्याला पाहायचं असतं. दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पहा त्याच्या मुळासी स्वस्वरूपेसी, असं आहे ना. हा दृष्टा जो आहे त्या दृष्टाने स्वतःच्या ठिकाणी दृष्टी वळवायची, समोर नाही वळवायची. कोण आहे? जे आहे त्या आहेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न या जाणीवेने जेव्हा करेल तेव्हा तिचं मुळाकडे वळणं होतं. आणि तिथेच हे दिव्यत्वाचं स्मरण, मग तिथे जो अनुभव येतो तिथे दिव्यत्वाचं स्मरण प्रगट होतं. ते स्मरण करत नाही. स्मरण करणं वेगळं आणि स्मरण प्रगट होणं. म्हणून हे स्मरण म्हणजे जाणीवेला जाणीवेचं भान येतं, म्हणजे तिथे परत अनुभवच असतो. स्वस्वरूपाकडे म्हणजे असणेपणाकडे जेव्हा ही जाणीव वळते तर ही जाणीव स्वतःचा अस्तित्वाचं भान घेते. भान घेते म्हणजे जाणतं, खरं म्हणजे अनुभवच. भान घेण्याचा अर्थ अनुभव. म्हणजे भान म्हणजे परमार्थामध्ये साधनेचा प्राण हा भान आहे. आणि त्या भानाला जेव्हा देवभाव जोडला जातो तेव्हा दिव्यत्वाचा प्रवास चालू होतो जाणीवेचा. म्हणून भाव आणि भान या दोन गोष्टी साधनेमध्ये सतत असल्या पाहिजेत. भान करण्याचं जे आहे त्या आहेने आहेचं भान घ्यायचं असतं, म्हणजे अस्तित्व अनुभवायचं असतं. आणि आहेने आहेचं जेव्हा भान घेतलं जातं तेथेच दिव्यत्वाचं स्फुरण प्रगट होतं. ते दिव्यत्वाची अनुभूती प्रगट होते. ही दिव्यत्वाची अनुभूती असते तिथेच त्या जाणीवेचं शुद्धीकरण होतं आणि जाणीव दिव्य होऊन जाते. म्हणजे दिव्यत्वाच्या अधिष्ठानावर परत जाणीवेचा प्रवास सुरू होतो, अगदी दृश्य जगतापर्यंत. आणि हे सगळं दृश्य जगत हे सर्व दिव्यत्वाच्याच अनुभवातून ही जाणीव पाहायला लागते की जे जे आहे ते सर्व दिव्य आहे. आणि ह्या दिव्यत्वाच्या अनुभूतीतून ही जाणीव अत्यंत निवांत असते, शांत असते. जरी कार्यरत असली तरी स्थिर असते, शांत असते. कसेही दृश्य जगत समोर आलं, अनुकूल प्रतिकूल, तरी तिचं स्थिरपणा अजिबात हलत नाही. ती अचल असते आणि त्या अचलतूनच तिचं सगळं जीवन चालतं. तिथेच खरा जीवन जगण्याचा पुरुषार्थ या जाणीवेला प्राप्त होतो. म्हणून जाणीवेचा हा अभ्यास सद्गुरूंकडून शिकावा लागतो. तो सद्गुरू शिकण्यासाठी पुन्हा परत एक लक्षात ठेवायला, सद्गुरूंना 100% आपल्याला शरणागत होईपर्यंत तिचा हा अभ्यास चालूच ठेवावा लागतो. ज्या दिवशी ती 100% पूर्ण शरणागत होते तेव्हा तिचा अभ्यास संपतो आणि ती सद्गुरूमय होऊन राहते, म्हणजे स्वरूपमय होऊन राहते. आणि त्या स्वरूपभावातून तिचं सगळं जीवन पुन्हा आनंदाने चालू होतं. म्हणून आनंदासाठी जीवन नसतं तर तिचं जीवन आनंदातून चालू होतं. आनंदातून जीवन जगणं म्हणजे सहज शांतीतून जीवन जगणं, सहज स्मरणातून जीवन जगणं, सहज आनंदातून जीवन जगणं. आणि त्यासाठी हा अभ्यास
सद्गुरू प्रणित अभ्यास म्हणतात त्याला. तो अभ्यास करण्यासाठी सतत सद्गुरूंनी सांगितले ते नेमके शब्द पकडून तिथे स्थिर होण्याचा अभ्यास साधकाने करावा लागतो. तिथे खूप पुस्तकं वाचण्याची गरज नसते, ग्रंथ वाचण्याची गरज नसते, वादविवाद घालण्याची गरज नसते. तर त्या साधकाने जितकं शांत आणि स्थिर होण्याचा अभ्यास त्यांना करावा लागतो. आणि हे स्थिर आणि शांत होण्याच्या अभ्यासातून सद्गुरूंचं मार्गदर्शन जसं जसं प्राप्त होतं, जसं ते या जाणीवेला आकलन होत जातं, तसं या जाणीवेचं मुळाकडे वळणं होतं. म्हणून पाण्याकडून स्फुरणाकडे, स्फुरणाकडून असणेपणापर्यंत जेव्हा ही जाणीव स्वतःचं अस्तित्व अनुभवते तेव्हा तिला आनंदी आनंद. म्हणून आनंदाचे अंग आनंदाचे, अशी जी तुकाराम महाराज म्हणतात की आनंद कसा की अवघेचे आता आनंदाचे आता. काय म्हटलं तर की सगळं जग अवघेचित राहिलो की आनंदाचे. म्हणजे सांगितलं जातं की ते त्रैलोक्य म्हणजे दृश्य जगत जे आहे तसंच चाललेलं असतं, पण साधकाची दृष्टी मात्र सर्व आनंदी आनंद आहे असाच प्रकार असतो. तिथे दुःख सुख दुःखाच्या ह्याच्यात अडकत नाही. म्हणून अशी अवस्था सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.